कोर कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्र भाजपाचं 4 तास विचार मंथन। बैठकीत विधानसभेसाठीच्या रोडमॅपबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून मोबियात जुंपली महाविकास आघाडीच। विधानसभा निवडणुकीचा चेहरा राऊतांना शरद पवारांचा टोला, तर चेहरा दिल्याशिवाय मोठं यश मिळणार नाही, राऊतांचं वक्तव्य। विधान परिषदेचे उमेदवार ठरवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। देवगिरी बंगल्यावरती कोर कमिटीची बैठक। विधान परिषदेसाठी 25 ते 30 नेते इच्छुक असल्याची माहिती। मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। म्हाडाची 1900 घरांची जुलैमध्ये जाहिरात निघणार, तर ऑगस्ट महिन्यात घरांची सोडत। T20 वर्ल्ड कपचा आज फायनल सामना। भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अटीतटीचा सामना। कोण बाजी मारणार याकडे लक्ष। T20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान। मुख्यमंत्री शिंदे ज्ञानोबांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांची 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी। राज्य आणि देशातील महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता बघूया बिग आणि फास्ट हेडलाईन्स। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात आपची निदर्शनं। आप नेते गोपाल रायसह अनेक नेते मोर्चामध्ये सहभागी। नीट परीक्षा घोटाळ्यानंतर केंद्र सरकारकडून पावलं उचलण्यास सुरुवात। एनटीए यंत्रणेत सुधारणा घडवण्यासाठी समिती स्थापन। विद्यार्थी पालकांकडून सूचना मागवल्या। भारतीय सैन्य दलाच्या रणगाड्याचा अपघात। लेहमध्ये LOC जवळ झालेल्या अपघातात 5 जवान शहीद। नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने अपघात। 3 दिवसांमध्ये देशातल्या 3 विमानतळांवरती दुर्घटना। दिल्ली जबलपूर नंतर आता राजकोट विमानतळावरती कॅनोपी कोसळली। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1चं छत कोसळल्याप्रकरणी विमानसेवेला फटका। टर्मिनल 1 वरील सर्व उड्डाणं पुढील आदेशापर्यंत रद्द। टर्मिनल 2 आणि 3 वरती सर्व फ्लाइट्स वळवल्या। ग्रेटर नोएडातील सूरजपूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली। दुर्घटनेत 3 मुलांचा मृत्यू तर 5 जण जखमी।